Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? ठाणे जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या विधानसभा, या विधानसभामध्ये कल्याण पूर्व व त्याचबरोबर डोंबिवली या विधानसभेमध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। विशेषतः पाहायला गेलं तर मी सध्या उभा आहे कल्याणच्या पोटे मैदानात। कल्याण पूर्व विधानसभेमधला हा पोटे मैदान आहे। या पोटे मैदानामध्ये 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक जाहीर सभा घेतलेली। भाजपचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांच्यासाठी ही सभा या ठिकाणी घेतलेली आणि या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी एकंदरीत पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्यावरती जाहीर अशी या ठिकाणी टीका देखील केली होती। मात्र आज उद्धव ठाकरे यांची या ठिकाणी सभा आहे। उद्धव ठाकरे गटाच्या या ठिकाणी धनंजय बोराडे यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी सभा घेतलेली आपण पाहू शकता। त्याची जय्यत तयारी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी भव्य असं स्टेज बांधण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे कार्यकर्ते असतील किंवा उद्धव साहेबांना जे ऐकण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी बसण्याची आसन व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर गणपत गायकवाड व त्याचबरोबर महेश गायकवाड यांच्या गोळीबारानंतर ही विधानसभा एकंदरीत या ठिकाणी चर्चेचा विषय बनलेली आणि या विधानसभेमध्ये नेमकं आज उद्धव ठाकरे जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवरती कसं उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर डोंबिवली विधानसभेमध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे जाणार आहेत। तो डोंबिवली विधानसभा देखील त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण जे भाजपचे मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत त्यांची विधानसभा मानली जाते। मात्र त्या ठिकाणी देखील उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। एकंदरीत त्या सभेत देखील उद्धव ठाकरे नेमकं विरोधकांना काय टीका करतात आणि त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांना कोणतं असं बळ देतात आणि कुठला जोश भरतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।